पोहोचलो आता फायनली हमरापूरला. जाम पाऊस होता, शूट काय करायला भेटला नाही. ही मूर्ती आवडलेली पण बुक झाल्या ऑलरेडी. चल दुसरी बघूया. केवढी मोठ्या उभ्या राहा बाजूला बघूया. त्यांची प्राइस किती पर्यंत आहे? 8,500 गौरीची. तुमची कॉस्ट वेगवेगळी आहे. त्यांची 2400 आणि त्यांची 2000. ओके, पूर्ण कलर करून ना. म्हणजे तुम्हाला सजून पाहिजे असेल तर थोडी कॉस्टली जाते आणि पेंटिंग करून पाहिजे असेल तर तुम्हाला थोडी कमी प्राइस मध्ये भेटून जाईल. 3,000 ते 3,300 पर्यंत. विषय पडलाय प्रेमात आखणीच्या. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण ब्लॉगला आता सुरुवात करतोय आणि आता आज चाललो आपण हमरापूर पेनला गणपतीसाठी. गणपती बघून यायचा आणि हर्षलचा गणपती बुक करायचा आहे. हर्षल आहे, प्रज्वल आणि विजय. आज तारीख आहे 20 जुलैला चाललो आपण मूर्त्या बघायला. बघूया कशा मूर्त्या भेटत आहेत ते. आणि एवढं लवकर का चाललो आहे कारण आपल्याला नाही तर पाहिजे तशी मूर्ती भेटत नाही. तर आपण कसा दर टायमाला लास्ट जातो ऑगस्टमध्ये, पण आता आज चाललो जुलैमध्येच. बघूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जाम डेंजर पाऊस आहे. पोहोचलो आता फायनली हमरापूरला. जाम पाऊस होता, शूट काय करायला भेटला नाही. आता इथनं बघा चालू होतात मूर्त्या बघायला. पहिला शॉप आहे निसर्ग कला केंद्र हमरापूर. बघूया इकडनं मूर्त्या बघायला सुरुवात करूया. चला चला, रेनकोट काढला आता. आपण मूर्त्या बघायला सुरुवात करूया. ही मूर्ती आवडलेली पण बुक झाल्या ऑलरेडी. चल दुसरी बघूया. केवढी मोठ्या उभ्या राहा बाजूला बघूया. केवढी मूर्ती आहे बघा. हे चला आतमध्ये बघूया. मूर्त्या बघा मोठीवाले. मस्त आहे कलर. आखणी बघा काय भारी आहे. उभी मूर्ती आहे आणि पाठी आहे ती चिंतामणी. चिंतामणी नाही, फक्त प्रबल वेगळा आहे पाठीमागचा. आणि इकडे अर्ध्या कच्च्या मूर्त्या आहेत, म्हणजे कलर नाही झालेले आहेत. मस्त आहे मूर्ती बघा का मस्त आहे. देवींची पण तयारी झाली होते. कुठली अर्चन पसंत कुठली पडली? बघा नरसिंहवाली आहे. विठ्ठलाची क्यूट आहे, क्यूट. हे बघ मस्त आहे. पण ही बघा, ही एक नंबर. मला मूर्ती जाम आवडली. मस्त आहे एकदम सिंपल साधीमध्ये. त्याला ही मूर्ती जाम आवडली. काय करतोय तिथं का? कच्ची मूर्ती आहे तरी पण काय भारी दिसते बघा. चला अजून दुसरीकडे बघूया. त्याचा राजा पण आहे. मूर्ती आहेत बघूया. चला बघा बालमूर्ती बघा. इकडे कलर झालेले आहेत आणि या साईडला जर थोड्या अर्ध्या कच्च्या आहेत. कलर बाकी आहे, पेंटिंग बाकी आहे. बघू त्या आवडणाऱ्या मूर्त्या आहेत सर्व. बघा काय मस्त आहेत. दत्तावाली मूर्ती बघा. इथे धोतरवाल्या आहेत मूर्त्या. धोतर नेसलेले आहेत. बघा मस्त आहे. तर लास्ट इयरचा चिंतामणी दिसलाय बघा, भारी वाटतंय. आणि इथे गौरी पण आहेत. एक मिनिट बघा, कलर काम बघा फक्त. साडी पण भारी नेसवली. गरुडावाली मूर्ती बघा का भारी आहे. भक्त राजा आणि कृष्णावाली मूर्ती आहे. दत्तावाली पण आहे. तुम्हाला पाहिजे तशी भेटेल. हमरापूरला या.
12ही महिने काम चालू असते इकडे, पण पाहिजे त्याची मूर्ती भेटेल तुम्हाला. तुम्ही पाहिजे तर उभी भेटेल, दगडूशेठ हलवाई पण भेटेल, महाराजांची पण मूर्ती आहे, ते देवी पण आहे बघा. याच्यात कलर बाकी आहे, पेंटिंग बाकी आहे बहुतेक. कलरचं काम चालू आहे ना, त्यामुळे आवाज आहे. इथे एक पेंटिंग काम चालू आहे बघा. मला पांढऱ्या धोतरवाला जाम मूर्त्या आवडतात बघा. बघा मस्त कलर काम बघा फक्त, आणि आकृती पण बघा. मूर्ती बुक झाली की असा टॅग लावतात. हिरे लावतोय. भारी वाटतोय. आपण आता दुसऱ्या शॉप मध्ये चाललोय. दादा बोलला तिकडनं 3 नंबरचा शॉप आहे, तिथे मस्त आहे टाईट. चला, इकडनं सर्व टेम्पो आहेत ना मुंबईला जातात छोट्या मूर्त्यांचे. अर्धे पेंटिंग होऊन पण जातात आणि पेंटिंग साठी पण जातात. बघूया. हा, गणेश मूर्ती करून दादा बोलला ह्या शॉप मध्ये जायला. पहिल्या शॉप मध्ये गेलो ना, त्यांनी दादाने रेफरन्स दिला ह्या दुकानमध्ये जायला. ते भारी आहेत बघा, एक नंबर. गौरीचा कलर बघा, एक नंबर आहे भाई. आपला फेवरेट कलर व्हाईट कलर. आता पेडणी करतोय. आपण पहिल्या शॉप मध्ये गेलतो ना, तिकडनं आलोय. त्यांची प्राइस किती पर्यंत आहे? 8,500 8,500 गौरीची. साडी लावून देता की? साडी लावून आणि पेंटिंग बिंटिंग पूर्ण करून. आणि गणपतीची काय प्राइस आहे? 4,500 7,500. ओके, 7,500. काय कमी करून देता काय? कमी करून पण देतील तुम्ही येणार तर. आणि धोतरवाल्या पण सेम प्राइस आहे की? सेम प्राइस आहे. धोतरवाले आणि आशावाला पण सेम प्राइस आहेत. पेंटिंगवाल्यांची थोडी कमी आहे, धोतरवाल्यांची थोडी हाय आहे. आणि हिरे बिरे लावून नसेल तर जास्त जरा प्राइस वाढते. शंकावाली पण मूर्ती आहे बघा. आपल्या मूर्त्या कुठून कुठे कुठे गेल्यात? आमच्या मूर्त्या खूप लांब गेल्यात. मुंबईला पण गेल्यात का? हा, मुंबईला गेल्यात. मुंबईला गेल्यात. एक गाडी भरली परवाच्या दिवशी, हा. ती मुंबईलाच गेली. ओके, किती मूर्त्या गेल्यात आपल्याकडनं? आपल्याकडनं त्या दिवशी तर 60 मूर्त्या गेल्यात. 60. आणि आता मधील पण 2-3 गाड्या गेलेल्या आहेत. ओके, बहुतेक 3-4 मूर्त्या गेल्या आपल्या. 3-4 गाड्या गेल्यात इथनं. कलर काम झालेले आहेत. लवकरात लवकर या, बुक करा. आपल्या शॉपचं नाव काय दादा? गणेश मॅन्युफॅक्चरिंग. गणेश मॅन्युफॅक्चरिंग शॉपचं नाव आहे. इकडे या, हमरापूरमध्ये, हमरापूर पेनमध्ये बघा. हा आहे गणेश गल्लीचा राजा गणपती बघा, भारी आहे. चिंतामणी. एक नंबर. जबरदस्त जबरदस्त पेंटिंग आहे. चिंतामध्ये धोतरमध्ये एकच नंबर दिसतोय. लालबागचा राजा आहे. धोतर लावून बघा, कलर मध्ये धोतर लावलेले. गौरी बघा, जबरदस्त वाटतात. आम्ही चाललो त्या दुसऱ्या शॉप मध्ये. जरा प्राइस जाम हाय आहे. तर तुम्ही लवकर आला असतात ना, थोडा कमी भेटली असते.
म्हणजे तुम्ही जूनच्या टायमात आता जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला थोडं स्वस्त भेटतील. जय मल्हारवाली पण मूर्ती आहे बघा इकडे. इकडे पेंटिंग बाकी आहे आणि इकडे अर्ध्या झालेलं पूर्ण झालेलं म्हणजे थोडं थोडं काम चालू आहे. दादाला विचारतो, दादा आपल्या 2 फुटापर्यंत मूर्त्या कितीपर्यंत आहेत? आणि 2 फुटापर्यंतच्या मूर्त्या जवळजवळ 30 ते 31 व्हरायटी आहेत total. ओके त्यांची कॉस्ट वेगवेगळी आहे. हां. त्यांची 2400 आणि त्यांची 2000 ओके, पूर्ण कलर करून ना? कलर करून. ओके. आणि 1.5 फुटापर्यंतची प्राइस 1.5 काय? फुटाची प्राइस आपल्याला 1400 आणि 1500 दोन व्हरायटी आहेत ओके. हां, त्याच्यामध्ये आहे. बघू शकता तुम्ही, इथे येऊ शकता. आणि दादाचा शॉपचं नाव आहे विहान कला केंद्र. ओके, मी इथे नंबर टाकतो, तुम्ही यायचं असेल तर इथे दादाला कॉल करून येऊ शकता. बघा धोतरमध्ये एकदम भारी दिसतात मूर्त्या पण बघा एक नंबर दिसते. आपण दादाला प्राइस विचारल्यात, थोडासा मस्त म्हणजे फरक पडतो इथे, कमी का किमतीमध्ये भेटणार बघा. आणि एकदम भारी भारी मूर्ती आहेत. पेंटिंग पण बघा, पेंटिंग पण एक नंबर आहे. मेन म्हणजे असते आखणी बघा. दादाचा नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून येऊ शकता. आता आपण आलोय श्री मंगलमूर्ती आर्ट्समध्ये. बघूया आता, चल. बघा मस्त मूर्ती आहे पण. हर्षाला ही जाम मूर्ती आवडली. तिकडे पण लास्ट टाइम होता तो पिंक मध्ये होता, आता इथे येल्लो मध्ये आहे. हर्षल काय घ्यायची आहे का? दगडूशेठ पण बघा. दादाला पण आपण विचारला पहिला, व्हिडिओ काढू का? मस्त आहेत मूर्त्या. दादा बोलला बिंदास व्हिडिओ काढ. पेंटिंग चालू आहे बघा. दादा आखणी करतोय. दादा आपल्याकडे 2 फुटाच्या मूर्त्या किती आहेत शॉपमध्ये पूर्ण? 2 फुटाच्या आणि 1.5 फुटाच्या अशा सगळ्या ओव्हरऑल मूर्त्या मिळून 2-2.5 हजार मूर्त्या होतात. ओके, 2 ते 2.5 पर्यंत मूर्त्या. होलसेलच्या आणि रिटेलच्या कमी आहेत. रिटेलच्या 200-250. ओके. आणि आपल्याकडे प्राइस कितीपर्यंत आहे तशी पेंटिंग करून? होलसेलची प्राइस वेगळी आहे. ओके. ती होलसेल कस्टमरसाठी आल्यावरच सांगतो मी. अच्छा. रिटेलची प्राइस आहे. 2 फुटाची मूर्ती विदाऊट सजवून हवी असेल तर 3300 ते 3000 पर्यंत मिळेल. 3300 ते 3000 पर्यंत. सजवून हवी असेल म्हणजे पूर्ण डायमंडवर, म्हणजे व्यवस्थित चांगले मेटलचे डायमंड, कपडा धोतर वगैरे हवा असेल तर ती 7 ते 7,500 या घरात बसत. ओके. आपण आता कशा प्रकारे डायमंड मागतोय त्याच्यावरती आहे. म्हणजे तुम्हाला सजून पाहिजे असेल तर थोडी कॉस्टली जाते, आणि पेंटिंग करून पाहिजे असेल तर तुम्हाला थोडी कमी प्राइस मध्ये भेटून जाईल. 3000 ते 3300. 3000 ते 3300 पर्यंत भेटून जाईल. 2 फूट ते 1.5 फुटापर्यंत. नाही, 1.5 फुटाच्या अजून स्वस्त. ओके, 1.5 फुटाच्या अजून स्वस्त मध्ये आहेत. 1.5 फुटाची 2000 ते 2200. ओके, 2000 ते 2200 पर्यंत आहेत. तर ह्या सगळ्या 2 फुटाच्या अजून 1.5 फुटाच्या मूर्ती वर आहे, तर सगळ्या 2 फुटाच्या. ह्याच साईजची मूर्ती तुम्ही पकडा हां. तर ही मूर्ती आपल्याला पूर्ण पेंटिंग करून व्यवस्थित 3300 ते 3000 मध्ये मिळेल. म्हणजे 3000लाच पकडा तुम्ही. हां. आपल्या खास सबस्क्राईबर साहिल. ओके, ब्लॉग्स बाय साहिल. साहिल. हां. Yes. तर नक्की सबस्क्राईब करा. हां. व्हिडिओ बघतात त्यांनी. ओके. आणि दादाच्या शॉपला नक्की भेट द्या. आपल्या दादाचं शॉपचं नाव आहे मंगलमूर्ती आर्ट्स करून, आणि आपलं नाव घेऊन आलात तर थोडा कमी पण करून देतील दादा. Yes, yes, नक्की. बघा ते पेंटिंग पण चालू आहे. आपल्या इकडे इथे 12 महिने काम चालू असतो. हो.
दादाचं आखणीचं काम चालू आहे, डिस्टर्ब नका करूया. चला आपण जाऊया पुढे. शंकराची पण मूर्ती आहे. चला जाऊया आपण पुढे दुसऱ्या शॉपमध्ये. आता आपण थोडा 2 ते 1.5 फुटापर्यंत मूर्त्या बघितल्या. आता बघूया आपण मोठ्या मूर्त्या. या 8 ते 10 फुटापर्यंत आहेत. मस्त आहेत. ही इच्छापूर्ती आहे, कौस्तुभमणी नालासोपाराची मूर्ती आहे. अशी KP आर्ट्सने बनवलेली, कुणाल पाटील. ही 6.5 फूट आहे. ही आहे ती 5.25 फूट, 5.5 फूट. हर्षल बघा मूर्तीच्या बाजूला केवढी मोठी मूर्ती वाटते बघा. मस्त आहे. यांचं काम बाकी आहे बहुतेक. बघा आखणी बघा. एक मिनिट दाखवतो तुम्हाला कसं वाटतं बघा. अशी वाटतं गणपती बघतायत. ही पेंटिंग केली ना जब्बर वाटत, जब्बर एकदम. पण ह्या एवढ्या मोठ्या मूर्त्या बघितल्यात ना, त्या शॉपचं नाव आहे सुरेखा आर्ट्स आणि खाली नंबर पण आहे, तुम्ही येऊ शकता इथे. ज्यांना मोठ्या मूर्त्या पाहिजे असतील त्याने. आपण इथे गणपतीची गाडी दिसते ना, इथे गाडी लावलेली आणि इथे ऑलमोस्ट म्हणजे आपण 4 ते 5 शॉप फिरलोय. इकडे पण आहेत. आता आपण जाऊया पुढे गणपती बघायला. कुठल्या गावामध्ये जायचंय? जोहे गावामध्ये जायचंय. आपण इथे थांबलो आता. बघूया मूर्त्या. हे बघा इथं काय भारी भारी मूर्त्या आहेत. पण मला टेन्शन काय होतं, सर्व शॉपमध्ये आहेत ना गाणी लावलेल्या आहेत आणि कॉपीराईट याचा इश्यू आहे. इकडे मूर्त्या बघा सर्व डिस्प्लेला लावलेल्या आहेत. ह्या मोठ्या मला आहेत मूर्त्या. ती बघा ती आपण मोठीवाली मूर्ती बघितलेली ती बिना कलरची होती. ही पूर्ण पेंटिंग वाली आहे, कौस्तुभमणी वाली. ऑलमोस्ट 5 वाजले. चला कधी आलो होता आपण. इकडे पेंटिंगचं काम चालू आहे. ते डिस्प्लेला लागल्यात त्या मेन वाल्यात, म्हणजे तशा तुम्हाला अजून कलर करून भेटतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या. बघा इकडे पेंटिंगचा काम चालू आहे ऑलमोस्ट, म्हणजे आखणी झालेली आहे. बाकी धोतरचा काम बाकी आहे. ही 2.5 फुटापर्यंत मूर्ती आहे. मस्त आहे. ही विजयला आवडली आहे. कलर काम ते मस्त आवडलं आहे. बघा पेंटिंग बघा. पण फिरता एक मूर्ती दिसले मला दाखवतो थांबा. ही मूर्ती एक नंबर परलता महाराजा. बॅलन्स वाली मूर्ती आहे. केवढ्या मोठ्या मूर्त्या आहेत. आखणी बघा. इकडे बघा केवढ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या. केवढी मोठी मूर्ती आहे बघा. काम चालू आहे. अथर्व आर्ट्स ह्या इकडे आहे ना सर्व मंडळाच्या मूर्त्या भेटतील. म्हणजे मंडळासाठी मोठ्या मूर्त्या आहेत ना त्या इकडे ह्या शॉपला भेटतील. आणि बाकीकडे आहेत. हा गणेश पण सेम आहे. आणि अथर्व आर्ट्स आणि गणेश कला केंद्र इथे सर्व मोठ्या मूर्त्या आहेत. बाकी सर्वीकडे 2 फुटापर्यंत आहेत. त्या आर्ट्समध्ये बघा बॅलन्सवाल्या मूर्त्या आहेत. माशावर बसलेली आहे. ही हरणावर बसलेली आहे. ही कैलास पर्वतवर बसलेली आहे. पण एक मस्त आहे बघा तपल्याचा आहे. आपण दुसऱ्या शॉपमध्ये आलोय.
तिथला डिस्प्ले बघा. आपण मूर्ती घेतो पण जरा लाइटिंग मध्ये पण फरक पडतो. लाइटिंग लावतो एवढी चांगली डेकोरेशनला दिसणार. गौरी बघा, गौरीची बघा मस्त दिसते का नाही माहित. इथे बघा मस्त मूर्त्या धोतरवाल्या त्या. बॅलन्स वाली मूर्ती बघा, काम चालू आहे. इथं बघा कारच्या डॅशबोर्ड साठी मस्त मूर्ती आहे. सर्व बॅलन्सिंग वाल्या आहेत बघा, स्टँडिंग वाल्या मस्त आहे मूर्ती. ही बघा श्रीरामाची मूर्ती आहे, वरतून कृष्णाचा आहे. कालिका नाग ना नाव काय कृष्णाचा? कालिका जप. बघा एक मस्त मूर्ती आहे कृष्णावाली आहे झाडावर, आणि इकडे एक मोरावाली आहे. कलर बघा भाई, आखणी बघा काय मस्त कलर आहे, एक नंबर. पेंटिंग चालू आहे दादाची, तिकडे एक दादा पेंटिंग करतोय. कलर झालेले आहेत. दादा आपल्याकडे 2 फुटाच्या मूर्त्या किती आहेत? 400 ते 500 मूर्त्या आहेत. आणि प्राइस कितीपर्यंत आहे त्याची, तुला आयडिया आहे? 3,500 होलसेलमध्ये, रिटेलमध्ये 3,500 पासून स्टार्ट आहे, होलसेलमध्ये 2,200 आणि होलसेलमध्ये 2,200. पेंटिंग करून म्हणजे कोण शॉप टाका झालं तो पण येऊ शकतो तिकडे. ही बघा मस्त झोपाल्यावर मूर्ती आहे. चला हे बघा, एक कलर बघा पितांबरचा भारी आहे. आपण गेलतो आता बाप्पा कला केंद्रामध्ये. म्हणजे त्यांचा नंबर दाखवतो तुम्हाला. नंबर बघा, चिंतामणी बघा, चिंतामणी कलर बघा. तर पितांबरचा कलर वेगळा पाहिजे होता, नंबर वाटली. पेंटिंग भारी आहे. तर कला केंद्रामध्ये इथे बघा, इथे पण थोड्या मोठ्या मूर्त्या आहेत. विजय पडलाय प्रेमात आखणीच्या. उद्या पण येऊ शकतो ना सर्वीकडे कारखाने दिसणार बघा. मोठ्या मूर्त्या आहेत. सर्वीकडे कारखाने आहेत. इकडे पेंटिंग चालू आहे, पेंटिंग चालू आहे. पेंटिंग चालू आहे. इथे पण मोठ्या मूर्ती का भारी मूर्ती आहे. पेंटिंग चालू आहे. पण आलोय आता आकांक्षा आर्ट्स मध्ये. इथे डिस्प्लेला एक मी मूर्ती भेटली मधून बघा, गौरीची. इथे आपले बाप्पा बघा. चला हे आपण लास्ट कारखाना आहे. इकडनं आपण रिटर्न जायचंय. थोडा आम्ही लेट निघालेलो ना त्यामुळे, आणि पावसाने आम्हाला मेसेज पण दिलता. मूर्ती बघा. गौरीची साडी बघा.
इथे पण गौरी आहे. चिंतामणी कलर बघा. ही एक बाप्पाची मूर्ती मस्त आहे, पण आखरी बाकी आहे. कलर काम झालेलं आहे. काय मूर्त्या बघून आता आपण जाऊया पेनला. अमरापूरमध्ये आपण होतो आता, आणि पेनला जाऊन जरा हर्षला आपण दरवर्षी मूर्ती घेतो, तिकडे जाऊन बघूया. हर्षला सेम मूर्ती अशी पाहिजे. कोणाकडे घेणार आहे हर्षल? आता आपला जो थोडासा प्लॅन चेंज झालाय. जोह्याला जाणार होतो, पण जरा आता आपल्याला लेट झाला तर आपण जाऊया घरी. परतीचा प्रवास आहे. आपण पोचलो इकडे पेनला. गणपती बघूया. आपण झाले लास्ट टू लास्ट 2 वर्षा आधी इकडनं घ्यायचो. तर हर्षल बघतोय मूर्ती. मूर्त्या अशा बघायला नाही भेटत आहेत, कारण थोडी जागा छोटी आहे ना. हर्षलला ही एक मूर्ती आवडली. आखणी बाकी आहे, पेंटिंग झालेलं आहे. हर्षलला आवडलेले भेटले इथे. ही एक आवडली मूर्ती आणि एक बघूया, दोघांपैकी एक चॉईस करूया. मस्त वाटतं. सेम यामध्ये ते काय करतोय? विडन करतोय. मस्त झालेले फिक्स. चल थोडा फिक्स आहे इथे बघा. चला जाऊया. आपण मागच्या वर्षी इथनं गणपती घेतलेला दादाकडून. चला शॉपमध्ये बघूया. ही लास्ट वर्षी आपली अशी मूर्ती होती. मागे प्रबल होता सेम. ही एक मस्त मूर्ती आहे. अशी एक मस्त वाटते मला. पेशव्यामध्ये ना एक आवडले. मस्त वाटते. नाही पाठवले अजून. एक आवडली का बघूया. मस्त वाटतंय. कोचचा अजून मूर्त्या येणार आहेत उद्या, तर दादा फोटो पाठवेल, मग आपण इकडनं बुक करूया. चला जाऊया आता घरी. हर्षल आपल्याला देतोय पकोडे. मजा आहे ना व्हिडिओ. चाचा वाजते की नाही होईये. हर्षलच्या अन्न छात्रे खाली आम्ही चायनीज बिल खातोय. पकोडे पण खाल्ले. जाम दिलदार मनाचा माणूस आहे. बघून घ्या, दाखव चेहरा. आताच नाश्ता झाला आपला करून. चायनीज बेल आणि पकोडे खाल्ले. आणि ब्लॉगचा एंड इकडेच करूया. आणि आपण मूर्त्या बघायला गेलो तिकडे आपल्याला जराशा महाग दिसल्या स्टार्टिंगला, पण आतमध्ये गेला तर स्वस्त आहेत. हे तुम्ही भाव बी करू शकता. आणि आपला ब्लॉग आवडल्यास आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.